नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्म तसेच कर्मभूमी। देहू हे ठिकाण पुणे शहरापासून 29 किलोमीटर अंतरावर तसेच श्री क्षेत्र आळंदी शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आणि श्री क्षेत्र पंढरपूर शहरापासून 240 किलोमीटर अंतरावर आहे। संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे। ज्या डोंगरावर एकांतात बसून संत तुकाराम महाराजांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहू पासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे। आज या डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे। भंडारा डोंगरावर अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या धर्तीवर या ठिकाणी देखील भव्य मंदिराचे काम सुरू आहे। ज्या इंद्रायणी डोहात तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोह ही इंद्रायणी काठीच्या नजीकच आहे। तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते अशी धारणा आहे। इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलेले आहे। संत तुकाराम महाराजांचे अभंग संगमरवरी दगडावर कोरून मंदिराला आतून सजवण्यात आलेले आहे। देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखा मेळ्यांचे मंदिर आदी स्थाने दर्शनीय आहेत। तुकाराम बीजेला म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो। श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 1695 साली तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी सुरू केला। आषाढी एकादशीच्या 19 दिवस अगोदर ह्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते आणि आषाढी एकादशीला सर्व लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।